ओम नमः शिवाय. शिवमहापुराण अध्याय 17. प्रणवाचे महात्म्य, जपयोग, कर्ममाया आणि ज्ञानमाया. शिवलोकाविषयी निरूपण, शिवभक्ताच्या सत्काराचा महिमा. श्री गणेशाय नमः. ऋषीजन सुतांना म्हणाले, हे महामुने, तुम्ही आम्हाला षड्लिंग स्वरूप प्रणवाचे काय महात्म्य आहे ते सांगा. तसेच शिवभक्तांचा सत्कार केल्याने काय लाभ होतो याविषयी निरूपण करा. सूत म्हणाले, महर्षींनो, तुम्ही लोककल्याणार्थ फार चांगला प्रश्न विचारला आहे. स्वतः महादेवच याविषयी अधिकाराने सविस्तर बोलू शकतात. तथापि त्यांच्याच कृपाशीर्वादाने मी याविषयी जे काही सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ओंकारालाच प्रणव अशी संज्ञा आहे. विद्वज्जनांनी प्रणवाविषयी वेगवेगळे विचार प्रकट केले आहेत. ते असे: प्रकृतीतून उत्पन्न झालेला संसाररूपी सागर. नव म्हणजे अर्थात जीवाला भवसागरातून तारून नेणारी नौका म्हणजेच प्रणव. म्हणजे प्रपंच. न म्हणजे नाही. वह म्हणजे तुमच्यासाठी, अर्थात तुम्ही आत्मस्वरूप आहात, हा प्रपंच तुमच्यासाठी नाही, असे जो सांगतो तो प्रणव. म्हणजे प्रकर्षेण. न म्हणजे नयेत. वह म्हणजे युष्मान. मोक्षम इति वा प्रणवहा, अर्थात जो तुम्हा उपासकांना बलपूर्वक मोक्षापर्यंत नेतो तो प्रणव. म्हणजे कर्मक्षयपूर्वक. नव म्हणजे नूतन ज्ञान देणारा, अर्थात जो उपासकाच्या समस्त कर्मांचा नाश करून त्याला दिव्य नूतन ज्ञान देतो तो प्रणव. म्हणजे प्रकृष्ट. नव म्हणजे शुद्ध स्वरूप, अर्थात प्रकृष्ट शुद्ध स्वरूपातील मायारहित परमेश्वर किंवा महेश्वर हेच प्रणव होत. म्हणजे प्रकर्षेण. नव म्हणजे नवीन शिवस्वरूप, अर्थात जो साधकाला प्रकर्षाने नवीन म्हणजेच शिवस्वरूप करतो तो प्रणव. म्हणजे प्रकृष्ट. नव म्हणजे दिव्य परमात्म ज्ञान, अर्थात जो प्रकृष्ट दिव्य परमात्म ज्ञान प्रकट करतो तो प्रणव. प्रणवाचे दोन प्रकार आहेत, स्थूल आणि सूक्ष्म. एकाक्षर स्वरूप ओम हा सूक्ष्म प्रणव असून नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात. ओम हा अव्यक्त असल्याने सूक्ष्म, तर पंचाक्षरी मंत्र 5 अक्षरांनी प्रकट होत असल्याने स्थूल आहे. ओम हे सर्व साधनांचे सार आहे, म्हणून जीवनमुक्त पुरुष देहपतनापर्यंत सूक्ष्म प्रणवाची सहज साधना करत असतात आणि त्याच्या अर्थाला अनुसरून आत्मतत्वाच्या अनुसंधानात राहतात. त्यामुळे शरीर नष्ट झाल्यावर ते पूर्ण ब्रह्मस्वरूप शिवातच विलीन होतात. जीवनमुक्त पुरुष सिद्धरूप झालेले असतात. त्यांना कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते. तथापि जोपर्यंत त्यांचे शरीर आहे तोपर्यंत त्यांच्याकडून प्रणव जपाची साधना आपल्या आपण होत राहते. असो, जो मनुष्य अर्थाचे अनुसंधान न करता केवळ मंत्र जप करतो त्याला योग प्राप्ती होते, आणि जो या मंत्राचा 36 कोटी जप करतो तो योगारूढ होतो. सूक्ष्म प्रणवाचेही 2 प्रकार आहेत, ऱ्हस्व आणि दीर्घ. अकार, उकार, मकार, बिंदू, नाद यांच्या सहित, तसेच शब्द, काल आणि कला यांनी युक्त असलेल्या प्रणवास दीर्घ प्रणव म्हणतात. हा योगी जनांच्या हृदयात निवास करतो. अ, उ आणि म या 3 अक्षरमात्रांनी युक्त असलेल्या प्रणवास ह्रस्व प्रणव म्हणतात. त्या प्रणवातील अ शिव आहे,
उ शक्ती आहे आणि म या दोघांची एकता आहे. ह्रस्व प्रणव हा त्रितत्व स्वरूप आहे असे समजून त्याचा जप करावा. ज्यांना आपल्या समस्त पापांचा नाश व्हावा असे वाटते त्यांनी ह्रस्व प्रणवाचा सातत्याने जप करणे आवश्यक आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश आणि त्यांच्याशी निगडीत असलेले शब्दादी पंचविषय मनुष्यांच्या कामनेचे विषय आहेत. त्यांची आशा मनात धरून जे कर्मानुष्ठाने करतात त्या 10 प्रकारच्या पुरुषांना प्रवृत्ती मार्गी म्हणतात. जी माणसे निष्काम भावाने शास्त्रविहित कर्मानुष्ठाने करतात त्यांना निवृत्ती मार्गी म्हणतात. प्रवृत्ती मार्गी पुरुषांनी ह्रस्व प्रणवाचा जप करावा. निवृत्ती मार्गी पुरुषांनी दीर्घ प्रणवाचा जप करावा. वेदांच्या आरंभी आणि दोन्ही संध्यासमयी ओंकाराचा उच्चार करावा. प्रणवाचा 9 कोटी जप केल्याने मनुष्य शुद्ध होतो. तत्पश्चात पुन्हा तेवढ्याच संख्येत क्रमाक्रमाने जपानुष्ठान केले असता तो साधक अनुक्रमे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांवर विजय मिळवितो. अशा प्रकारे क्रमशः 9 कोटी जप केल्याने तो अनुक्रमे गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द या पंचतन्मात्रांवर अधिकार प्राप्त करतो. त्यानंतर 9 कोटी जप करून तो आपल्या अहंकारावरही विजय मिळवितो. अशा रीतीने 108 कोटी प्रणव जप केल्याने तो साधक बोधसंपन्न, शुद्ध योगी आणि जीवनमुक्त होतो. सातत्याने प्रणवाचा जप करणारा तसेच प्रणवरूपी शिवाचे ध्यान करत समाधिमग्न झालेला महायोगी साक्षात शिवच असतो यात संशय नाही. प्रणवाची उपासना करताना ऋष्यादी न्यासपूर्वक जपारंभ करावा. अकारादी मातृकावर्णांनी युक्त असलेल्या प्रणवाचा आपल्या अंगावर न्यास केल्याने मनुष्य ऋषी समान होतो. त्याला मंत्राचे दशविध संस्कार म्हणजेच जनन, दीपन, बोधन, ताडन, अभिषेचन, विमलीकरण, जीवन, तर्पण, गोपन आणि आप्यायन, मातृकान्यास तसेच षडध्व शोधन इत्यादींसह संपूर्ण न्यासफल प्राप्त होते. प्रवृत्ती मार्गी तसेच प्रवृत्ती निवृत्ती असा संमिश्र भाव असलेल्या पुरुषांनी स्थूल प्रणवाचाच जप करणे योग्य होय.